अयोध्या कांड सर्ग 4 पुढे चालू। वनात जी काही फळे मूळ खाऊन तुमची उरलेलीच खाऊन मी अमृताचं मानून खाईन, तेच मला गोड वाटेल नि संतुष्ट होऊन तुमच्या सोबत मी आनंदाने रममाण होईन। तुमच्या सोबत हिंडत असताना कुश काश काटे इत्यादी सर्व काही मला तर आच्छादलेल्या गालीच्या प्रमाणेच होती, यात संशय नाहीच। वनात मी तुम्हाला त्रास मुळीच देणार नाही, उलट तुमच्या कार्यात मी सहाय्यकच होईन। हो, लहानपणी मला पाहून ज्योतिषाने वर्तविले होते की मी काही काळ पती समवेत अरण्यी वास्तव्य करीन। अहो, त्या ब्राह्मणाचे वचन सत्य होऊ दे, त्याकरिताच मी तुमच्या सोबत वनात येणारच। मी आणखी एक गोष्ट सांगते, ती ऐकून तुम्ही मला सोबत वनी घेऊन जा। तुम्ही अनेक ब्राह्मणांच्या मुखातून पुष्कळशी रामायणे ऐकली आहेत। त्या सर्व रामायणापैकी कुठल्या तरी रामायणात राम सीतेशिवाय वनवात गेला, राम सीतेशिवाय वनात गेला असे सांगितले आहे का? असेल तर मला सांगा, म्हणूनच तुम्हा सहाय्यकारी होणारी मी तुमच्या सोबत वनात येणारच। जर माझा त्याग करून तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्या समोरच प्राण त्याग करेन। असा सीतेचा दृढ निश्चय पाहून रघुनाथ म्हणाले, हे देवी सीता, तूही माझ्या सोबत चल। मात्र त्वरित आपले हार अलंकार आदी वशिष्ठांची पत्नी असलेल्या अरुंधती देवींकडे सुपूर्त करावेस। आपले संपूर्ण धन ब्राह्मणांना देऊन आपण वनात जाऊ असे सांगून भगवान श्रीरामांनी लक्ष्मणास सूचित करून भक्तिपूर्वकच ब्राह्मणांना बोलावून घेतले। रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांनी विद्वान निशील संपन्न अशा कुटुंब वत्सल ब्राह्मणांना शेकडो गायींचे कळप, पुष्कळ द्रव्ये, दिव्य वस्त्रे, दिव्यालंकार आनंदपूर्वक दान केले। आपले मुख्य अलंकार सीतेने गुरुपत्नी अरुंधती देवींना दिले आणि श्रीरामांनी आपल्या मातेच्या सेवकांना नाना प्रकारचे धन दिले। तसेच स्वतःच्या अंतःपुरातील सेवक, हजारो नगरवासी, ग्रामीण भागातील जन आणि ब्राह्मण जन यांना श्रीरामांनी विविध प्रकारची दाने दिली। लक्ष्मणानेही माता सुमित्रेस राजमाता कौसल्येकडे सोपविले आणि हाती धनुष्य घेऊन श्रीरामांसमक्ष उभा राहिला। त्यानंतर राम, सीता, लक्ष्मण सर्वजण राजा दशरथांचे महाली निघाले। हजारो कामदेवाप्रमाणे सुंदर शरीर संपन्न श्यामवर्णी भगवान श्रीराम सीतेसह आणि लक्ष्मण या धाकट्या बंधूसह आपल्या कांती तेजाने दाही दिशांना प्रकाशित करीत राजमार्गावरून चालू लागले। त्यावेळी त्यांना वाटेत कुतूहलाने नगरवासी, ग्रामवासी आपल्या भक्तिपूर्ण दृष्टीने पाहत होते, तर श्रीराम सर्वांकडे आनंदमय दृष्टीने त्यांच्याकडे दृष्टिक्षेप करीत आपल्या चरणस्पर्शाने संपूर्ण जगात पवित्र करीत आपल्या पित्याच्या महाली अवतीर्ण झाले। त्याप्रमाणे
श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अयोध्या कांडाचा 4था सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.